नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी, महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून, एसटी महामंडळाच्या माध्यमातून या सर्व लाभार्थ्यांना, या सर्व दिव्यांग असतील, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांच्यावरती एक कार्ड बंधनकारक करण्यात आलेला आहे किंवा एक सक्तीचं करण्यात येत आहे. ते म्हणजे NCMC कार्ड. म्हणजे जर समजा तुम्हाला एसटीने प्रवास करायचा असेल तर ते कार्ड जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला प्रवास करता येणार आहे, तुम्हाला सवलत मिळणार आहे. अशा पद्धतीचं हे कार्ड आहे. परंतु मित्रांनो, हे कार्ड बनवण्यासाठी अतिरिक्त खर्च आपल्याकडून घेतला जाणार आहे आणि तो खर्च आपल्याला परवडणारा नाहीये. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी त्यांचं UDID कार्ड किंवा दिव्यांग प्रमाणपत्र हेच त्यांचं सवलतीचं किंवा दिव्यांगांचं ओळख कार्ड आहे, युनिक कार्ड आहे. यासाठी इतर कोणत्याही कार्डची त्यांना गरज नाहीये. त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी सूट दिले, केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी यापूर्वी खूप वर्षापासून सूट दिलेली आहे. मग एसटी महामंडळाने हा हट्टास का करावा? का हा अतिरिक्त खर्च दिव्यांगांवरती किंवा विधवा महिला किंवा ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महाराष्ट्रातील सर्व महिलांवरती हे लादत आहेत? हे साफ चुकीचं आहे आणि याला आपण विरोध केला पाहिजे. जर समजा तुम्हाला ह्या सगळी प्रोसेस पारदर्शक करायची होती तर प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल असतो आणि त्या मोबाईलमध्ये त्याचं जे काही डिजी लॉकर असतं त्या डिजी लॉकरमध्ये ते कार्ड तुम्ही इन्स्टॉल किंवा अपडेट करून देऊ शकत होतात. त्यासाठी वेगळ्या पद्धतीचं कार्ड वापरण्याची गरज नाही आहे. आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की हे जे कार्ड आहेत हे कार्ड सहज पद्धतीने 2-2.5 हजाराला सहज पद्धतीने मिळतात. तो भ्रष्टाचार किंवा त्या चुकीच्या पद्धती कायमस्वरूपी या प्रणालीमुळे राहतील. यावरती तोडगा काढण्याच्या ऐवजी तुम्ही हा खर्च या सर्व लाभार्थ्यांवरती लादत आहेत. याचा विरोध म्हणून राज्यातील अनेक दिव्यांग संघटना असतील, ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना असतील, महिला संघटना या पुढे येताना दिसत आहेत. तर आपण सुद्धा एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, राज्य सरकारकडे आपल्याला तक्रारी करायची असतील तर राज्य सरकारच्या माध्यमातून एक दिव्यांग सेवक म्हणून एक मोबाईल नंबर आपल्याला दिलेला आहे, चॅटबॉट म्हणून. तर त्याच्यावरती आपण तक्रारी नोंदवू शकतो. मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तो नंबर सुद्धा देतो आणि काय मेसेज टाकायचा तो मेसेज सुद्धा मी तुम्हाला देतोय. आपले आणखी खूप जवळचे सहकारी आहेत, अमोल सर, सतीश पाटील म्हणून आपण त्यांना ओळखतो. तर त्यांनी सुद्धा एक चांगला मेसेज टाईप करून दिलेला आहे. तर तो मेसेज मी त्या ठिकाणी टाकतो. तो मेसेज जसेच्या तसं तुम्ही दिव्यांग सहाय्यकता आहे किंवा दिव्यांग हेल्पलाईन नंबर वगैरे आहे चॅटबॉक्सचा, त्या ठिकाणी तुम्ही आपली तक्रार नोंदवायची. त्याचबरोबर एक मेसेज तुम्हाला टाईप करून देतोय. तो मेसेज CM ऑफिस आणि दिव्यांग आयुक्तांना तुम्हाला मेल करायचा आहे. म्हणजे आपली जी व्यथा आहे, आपली जी मागणी आहे ही त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवता येणार आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की दिव्यांग हक्क अधिनियम 2016 च्या नुसार युनिक कार्ड म्हणजे UDID कार्ड हे दिव्यांगांची ओळख आहे आणि याच्या बेसवरती त्यांना सगळ्या सवलती दिल्या पाहिजे असं केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित करून सुद्धा. त्याचबरोबर 2023 आणि 2019 एसटी महामंडळाचं एक पत्र आहे. त्या पत्रामध्ये सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की दिव्यांगांना त्यांच्या UDID कार्ड आणि प्रमाणपत्राच्या आधारावरती सर्व काही सुविधा किंवा सवलत दिल्या जातील. मग हा वेगळा निर्णय का घेतला जातोय? हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण समोर ठेवत आहोत. अनेक दिव्यांग संघटनांनी पुढे येऊन त्याला विरोध केलेला आहे आणि आपण सुद्धा त्या गोष्टीला विरोध करतोय. या बाबतीत विरोध करत असताना आपण ही मागणी करतोय की जर समजा तुम्हाला ह्या गोष्टी पारदर्शकता किंवा जे खोटे दिव्यांग किंवा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणारे लोकांना बाजूला जर तुम्हाला साधायचं असेल, टाकायचं असेल, तर तुम्ही डिजी लॉकरच्या माध्यमातून ही सुविधा सहज पद्धतीने उपलब्ध करून देऊ शकता. कारण डिजी लॉकर हे पारदर्शक ॲप आहे. ते केंद्र सरकार, राज्य सरकार अप्रूव्हल आहे. मग यासाठी वेगळा स्मार्ट कार्ड वापरण्याची गरज काय भासते? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्नचिन्ह आहे. हा प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना हा खर्च आणि त्यातून गोळा होणारा पैसा हा कुठे द्यायचा आहे, कुठे वापरायचं आहे, कोणाला द्यायचं आहे, असे अनेक प्रश्न समोर येतात. म्हणून मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारला, प्रशासनाला एक हात जोडून विनंती असेल की तुम्ही दिव्यांगांची ओळख ही वेगळ्या दिशेने घेऊन जाऊ नका. दिव्यांगांना खऱ्या अर्थाने मदत करायचं असेल तर त्यांना राजकीय आरक्षण द्या. त्यांचा विकास, त्यांची प्रगती, त्यांचा उद्धार आणि त्यांचं सबलीकरण, सक्षमीकरण करायचं असेल तर प्रत्येक राजकीय पोस्टमध्ये, त्या पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो किंवा विधानसभा असो, या ठिकाणी दिव्यांगांना वेगळं आरक्षण देऊन त्यांना त्या ठिकाणी समाविष्ट करून घ्या. म्हणजे त्यांच्या हक्कासाठी त्यांचा माणूस काहीतरी करू शकेल. नाही तर असे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही खर्चिक गोष्ट दिव्यांगांवरती लादत असाल तर हे साफ चुकीचं आहे. जर तुम्हाला करायचं असेल तर डिजी लॉकरचा वापर करून ह्या गोष्टी तुम्ही आणू शकता. पण स्मार्ट कार्ड याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. संघटनेच्या माध्यमातून सुद्धा विरोध होत आहेत. आपण एक दिव्यांग व्यक्ती म्हणून, आपण एक महिला म्हणून, आपण एक ज्येष्ठ नागरिक म्हणून आपण आपली तक्रार कुठेतरी नोंदवली गेली पाहिजे.
आपला विरोध हा नोंदवला गेला पाहिजे, कारण हा विषय कुठे थांबला पाहिजे असं सर्वांना वाटतं. ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.